लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, युवती 6 महिन्यांची गर्भवती, आरोपी युवकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गेस्ट हाऊसमध्ये शारीरिक संबंध ठेवून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीचे लैंगिक शोषण केल्याने ती 6 महिन्यांची गर्भवती राहिली। आरोपीने शेगाव येथील एका गेस्ट हाऊसमध्ये अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले। घटनास्थळ शेगाव असल्याने नांदुरा पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा शेगाव शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। प्रेमतळात ओढून लग्नाचे आमिष दाखवीत वेळोवेळी लैंगिक शोषण केल्याने तरुणी 6 महिन्याची गर्भवती राहिली। नंतर मात्र लग्नास नकार दिल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली। आपल्यावरील अत्याचाराबाबत प्रियकराच्या भावाला माहिती दिल्यानंतर त्यानेही धमक्या दिल्याची घटना नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी मुख्य आरोपी प्रियकर संदीप गणेश राखोंडे व त्याचा भाऊ मोहन राखोंडे या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। आरोपी संदीपची पीडित तरुणीसोबत ओळख झाली। भेटीगाठीने त्यांचे प्रेम जुळले। नंतर 3 ते 7 मे दरम्यान आरोपीने शेगावच्या गेस्ट हाऊसमध्ये तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। मलकापूर शेत शिवारातही त्याने तिचे लैंगिक शोषण केले। यातून युवती 6 महिन्यांची गर्भवती राहिली। तिने संदीपकडे लग्नाची गळ घातली असता तो नकार देऊ लागला। याबाबत पीडितेने संदीप याचा भाऊ मोहन यास सांगितले असता त्यानेही तिला धमकावले। आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तरुणीने नांदुरा पोलिसात तक्रार दिली। या प्रकरणी पोलिसांनी BNS कलम 64(1), 64(2)M 69 कलमान्वये संदीपसह मोहन विरुद्धही गुन्हे दाखल केले आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 शेगाव, बुलढाणा।